नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण सगळे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करत आहोत. आणि ज्या लोकांनी पारायण केले नाही त्यांना मी सांगेन की तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावे. कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि पारायण केल्यामुळे आपल्याला एक वेगळी शक्ती मिळते व आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात. म्हणून आयुष्यात तुम्ही एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण नक्की करा. एका भक्ताने प्रश्न विचारला की माझं एक काम होत नाही. मी खूप प्रयत्न करत आहे. मी कोणती स्वामींची सेवा करू? श्री स्वामी समर्थ: अरे बाबा, मी सेवा करतो, मी सेवा करेन हा भाव पहिले टाकून दे आणि स्वामींचा होऊन जा आणि मग मेवाच मेवा आहे. खरं तर तू त्यांचाच आहेस, मात्र तुझं अंतःकरण आहे ना, ते तुला अडवतंय. त्या अंतःकरणाला स्वामीचरणी समर्पित कर आणि स्वामींना प्रार्थना कर, स्वामी मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. स्वामींनी तुला त्यांच्या चरणी समर्पित करून घेतलं की मग तुझं कोणतंच काम अडणार नाही. बघ, मात्र काम तू करणार नाहीस, तू केवळ निमित्त असणार. काम स्वामीच करतात. गुरुचरित्र पारायण करत असताना प्रचंड त्रास होत असेल, डोकं दुखत असेल, चक्कर येत असेल, घरात वादविवाद भांडणे होत असतील, ग्रंथ वाचताना तुमच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी येत असेल, डोळे झाकत असतील, पुढे काय लिहिलं तेही दिसत नसेल, तर तुमच्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी निगेटिव्हिटी असणार आहे. ही तुमची परीक्षा स्वतः दत्त महाराज घेत आहेत आणि तुम्हाला या परीक्षेत पास व्हायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात नकारात्मक ऊर्जा असते, म्हणजेच अतृप्त शक्ती असते. ती कुठेतरी आपल्या घरात वास्तव्य करत असते, कुठेतरी उपस्थित असते आणि ती शक्ती आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, स्वामीला अर्पण चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर, गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्या शुभ कार्यामध्ये ही अतृप्त शक्ती अडथळा आणत असते. आपल्याला माहीत आहे की गुरुचरित्र ग्रंथामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे मंत्र आहेत. ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले आहे त्यांना माहीत असेल आणि पारायण करताना ते मंत्र आपण म्हणत असतो, त्या मंत्रामुळे त्या शक्तीला त्रास होत असतो. म्हणून ती शक्ती आपल्याला त्रास देत असते. त्रास म्हणजे आपल्याला चक्कर येणं, डोकं दुखणं, अंधारी येणं, हे आपल्या वाचनात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. गुरुचरित्र ग्रंथातील शब्दांचा त्या शक्तीवर हल्ला होत असतो. म्हणून ती शक्ती प्रतिहल्ला करण्यासाठी आपल्याला ताप येणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अंधार येणे तसेच सगळं करत असते. यातून त्या शक्तीला आनंद होत असतो. तुम्हाला जर तुमच्या घराचे गोकुळ करायचे असेल तर तुम्ही कितीही त्रास झाला तरी पारायण पूर्ण करा. पहिले 2-3 दिवस त्रास होतो. आपल्या मनातील इतर सर्व शंका, कुशंका बाहेर काढा. आपल्यातील इतर सर्व द्वंद्व बाहेर काढा. आपल्यातील षडविकार, वासना, मोह, लालसा याचा त्याग करा. आपले मन, चित्त हे निर्मळ करून त्या निर्मल चित्तात हे स्वामी निधान ठेवा. या स्वामी निधानाची स्थापना आपल्या शुद्ध आणि निर्मल मनात करा. प्रत्येक पारायण करताना पहिले 2-3 दिवस सगळ्यांनाच त्रास होतो. नंतर पुढचे दिवस चांगले जातात. कोणतीही गोष्ट आपल्याला चांगली करायची असेल तर थोडा त्रास सहन करावा लागतो.
सांगण्याचा उद्देश एवढाच की शेकडो हजारो वर्ष साधना करणाऱ्या तपस्व्यांनाही स्वामी दर्शनाशिवाय सद्गती मिळत नाही. ते स्वामीचरण आपल्याला अगदी सहज प्राप्त झाले आहे. तेव्हा आता तरी आपण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊया. अहो, ज्या स्वामींच्या दरवर्षी येणारा प्रकट दिन हा 11 वेळा येणाऱ्या कपिला षष्टीच्या योगापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे, त्या स्वामींचे नामस्मरण आणि चिंतन याच्या पुण्याची गणना कोण करेल? आणि तुम्हाला जर वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर तुम्ही महाराजांसमोर बसा. 2 मिनिटं महाराजांचे ध्यान करा आणि महाराजांना विनंती करा की महाराज, मी तुमची सेवा अगदी मनापासून करत आहे. ही सेवा करत असताना मला खूप संकट अडचणी येत आहेत. माझी सहनशीलता कमी होत चालली आहे. तरी कृपया ज्या काही वेदना आणि जो काही त्रास मला होत आहे तो तुम्ही कमी करावा. माझं जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी. अशी प्रार्थना तुम्ही स्वामी महाराजांकडे करा. जेव्हा आपल्या घरात पारायण सुरू असते तेव्हा त्या काळात महाराज एकदा तरी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येऊन जातात आणि दत्त महाराज देखील आपली परीक्षा बघत असतात. मनुष्य स्वतः कितीही सर्वशक्तिमान सर्वव्यापक असेल तरी कुठलेही कार्य तो स्वबळावर पूर्ण करू शकत नाही. समस्त कार्य ईश्वराला समर्पित करून निष्काम भाव ठेवून स्वतः एक साधक समजून करीत असते तर त्याची शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शक्ती अगाध वाढत असते. तेथेच ईश्वर अद्भुत चमत्कार दर्शवून आपल्या भक्तांच्या कार्याला पूर्णविराम देत असतो. आपल्या ज्या गुरुचरित्र ग्रंथामधील आपण कथा वाचतो त्या ग्रंथामधून आपण काय आत्मसात केले, आपण त्या कथांमधून काय शिकलो, ह्या गोष्टीवर महाराज आपली परीक्षा घेत असतात. महाराज पारायण काळात आपल्या घरात एकदा तरी येतातच. म्हणून पारायण मांडणीवेळी आपण महाराजांसाठी एक वेगळे आसन तयार करत असतो. पारायण काळात महाराज नाना प्रकारचे रूप घेऊन भक्तांना दर्शन देतात. महाराज सूक्ष्म रूपाने तुमच्या घरात येतातच, पण खरंच जे भाग्यवान लोक आहेत, ज्या लोकांना खरंच मनापासून महाराजांना भेटण्याची इच्छा आहे, त्या लोकांना महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्यांना दर्शन देत असतात, त्याला कृपा आशीर्वाद देत असतात. भक्ताने केलेली प्रार्थना ईश्वर ऐकत असतो. त्याची स्तुती स्तवणे करणाऱ्यांची संकटे तो नाहीशी करतो. जो अनन्य भावाने माझे स्मरण करतो त्याला मी सुलभ आहे. तसेच माझ्या ठाई मन गुंतविणारा माझ्या कृपेमुळे सर्व संकटांपासून मुक्त होतो, असे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. भरपूर भक्तांना असे अनुभव आले असेल, महाराज तुमच्या घरी कुठल्याही रूपात येऊन तुमच्या घरी भिक्षा मागू शकतात. गुरुचरित्र पारायणाच्या 7 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या दारात किंवा घरात कोणीही याचक आले तर तुम्ही त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. ईश्वराजवळ सुख आणि आनंद आहे आणि देण्याची इच्छा पण आहे. ते भयाचे निवारण करतात, पण भक्तीबरोबर जर चुकीचे वागणे आणि हेवा मत्सर असेल तर भक्ती उपयोगी पडणार नाही. म्हणून भक्ताचे वागणे सावध हवे. काळजीपूर्वक चांगुलपणा जपायला सांभाळायला हवं. जेवढे होईल तेवढे अन्नदान करा. दत्त संप्रदायामध्ये अन्नदान करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे. ज्या घरात कायम अन्नदान केले जाते त्या घरात माता लक्ष्मी कायम वास करत असते आणि दत्त महाराजांचा सुद्धा त्या घरामध्ये वास असतो. तर स्वामी भक्तांनो, तुमची समस्या कोणत्याही प्रकारची असू दे, दत्तगुरू प्रयत्नांना यश देतात. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने न होणारी कामे सुद्धा होतात, पण त्या कामासाठी माणसाने आधी प्रयत्न करायला हवे. परमेश्वर सुद्धा प्रयत्नाती मिळतो, हे लक्षात ठेवावं. प्रयत्न न करता कोणाला काहीही मिळत नाही.
प्रयत्न करूनही जेव्हा आपल्या हाती काही लागत नाही तेव्हा आपण श्रद्धापूर्वक आणि भक्तिपूर्वक ईश्वराला शरण जायचं असतं. तेव्हा ईश्वर आपले चमत्कार दाखवतो, यात काही शंकाच नाही. त्यामुळे पारायण काळात तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुम्ही अन्नदान करा. तुम्ही जो मार्ग स्वीकारला आहे त्यात खूप संकटे येतील. महाराज तुमची परीक्षा बघत आहेत आणि त्या परीक्षेतून महाराजच तुम्हाला उत्तीर्ण करतील. त्यामुळे घाबरू नका, महाराजांवर विश्वास ठेवा. पारायण काळात कितीही वाईट शक्तींनी तुम्हाला त्रास दिला तरीही पारायण अर्धवट सोडू नका. महाराज आहेत, महाराज ते तुमच्याकडून करून घेणारच. नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. महाराजांकडे प्रार्थना करा, करता करिता तूच आहे. तुम्हीच माझ्याकडून पारायण करून घेत आहात. मी शून्य आहे. काही त्रास झाला तरी महाराजांवर विश्वास ठेवा. ते आहेत, ते तुमचे पारायण पूर्ण करून घेणारच. महाराजांच्या चरणी तुम्ही लीन व्हा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.